Hello friends, today we are going to start new chapter 3.2. Do schools really kill creativity? Mind mapping. See, this is writing skills chapter. In this chapter we have to study, do schools really kill creativity? काय खरंच शाळा किंवा कॉलेजेस हे मुलांमधील जी क्रिएटिव्हिटी आहे, जी सृजनशीलता आहे किंवा जी कल्पकता आहे, नवीन निर्माण करायची क्षमता यांचा त्यामध्ये ऱ्हास होतो आहे का? माइंड मॅपिंग म्हणजे मनाचा नकाशा, हे आपल्याला या पोर्शनमध्ये पाहायचं आहे. सी द फर्स्ट आइस ब्रेकर्स. सी देर इज इमेज. Observe the given figure and complete the activities that follows. See that image. There is a diagram. In the diagram there are two branches. In the center there is main idea. There is another branch and that branch divides into two twigs. Twigs म्हणजे ज्याला आपण आणखी सब ब्रांच असं म्हणू शकतो. पहा, ह्या डायग्रामकडे पहा आणि त्यांनी जे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिलेले आहेत त्या आपल्याला फॉलो करून या डायग्राममधून आपल्याला काय समजतं, काय अर्थ बोध होतो हे आपल्याला इथं पाहायचं आहे. सी ए, रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन. आपल्याला त्यांनी जी मेन आयडिया इथे दिलेली आहे, इथे एक ट्री त्यांनी इथं आपल्याला दाखवलेलं आहे. त्या झाडाचंच खाली दोन ब्रांच आहेत जे त्याचे रूट्स आपण त्याला कन्सिडर करू शकतो. त्यातून एक मेन आयडिया इथं क्रिएट झालेली आहे आणि त्या मेन आयडियालाच पुन्हा आणखी एक ब्रांच डेव्हलप झालेली आहे आणि त्या ब्रांचच्याच दोन ट्विग, ज्या सब ब्रांच किंवा फांद्या आपण असं म्हणू शकतो, अशा इथं डेव्हलप झालेल्या आहेत. असंच आपल्याला एक मेन ब्रांच किंवा एक मेन आयडिया इथं आपल्याला तयार करायची आहे, इमॅजिन करायची आहे आणि त्यातूनच त्याचे रूट्स, त्याच्या ब्रांचेस, सब ब्रांचेस हे आपल्याला इथं डेव्हलप करायचे आहेत. सी रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट. जी मेन आयडिया इथं झाडाची आहे ती आपल्याला रिप्लेस करून एनी अदर थॉट, तिथं कुठलेही कन्सेप्ट आपण तिथं वापरू शकतो आणि मग त्याला टायटल आपण द्यायचं आहे आणि मग त्यानुसार आपल्याला ही डायग्राम पुन्हा रिशेप किंवा रिडिझाईन आपल्याला इथं करायची आहे. देन सी बी, ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडिया ॲज देअर ब्रांचेस. आणि जी मेन आयडिया, जी कन्सेप्ट, जी मुख्य कल्पना आपण इथे घेतलेली आहे त्याला 3 ब्रांच ज्या की त्याला सपोर्टिंग असतील ह्या इथं आपल्याला ॲड करायच्या आहेत. Then C, add 2 ideas to one of the branches that explains the meaning of the branch. आणि जी मग थर्ड ब्रांच असेल किंवा 3 पैकी एखादी ब्रांच असेल त्या ब्रांचला 2 सब ब्रांच इथं आपल्याला क्रिएट करायच्या आहेत आणि त्यातून असा अर्थ हा एक्सप्लेन झाला पाहिजे की पूर्ण ब्रांच किंवा मेन आयडियाचा उद्देश काय आहे तो जिथं तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. सी इन द नेक्स्ट स्लाइड. सी हिअर वी हॅव टेकन द मेन आयडिया ऑफ मूव्ही. आपण इथं पिक्चरचा किंवा जी फिल्मचा कन्सेप्ट मेन आयडिया म्हणून इथं घेतलेला आहे. दॅट मूव्ही कंटेन्स 3 मेन ब्रांचेस. द फर्स्ट वन इज टायटल. आपण पाहतो कुठल्याही चित्रपटाला एक टायटल असतं, शीर्षक असतं. त्यानंतर सेकंड ब्रांच दॅट इज प्लॉट. प्लॉट म्हणजे कथानक किंवा स्टोरी आपण त्याला म्हणू शकतो. अँड थर्ड इज कॅरेक्टर्स. मग त्याच्यात कोणते ॲक्टर्स आहेत, कॅरेक्टर्स काय आहेत हे आपण थर्ड ब्रांचमध्ये पाहू शकतो. दॅट मीन्स अ मूव्ही कंटेन्स टायटल, प्लॉट अँड कॅरेक्टर्स. पहा द टायटल, त्याविषयी आपण पाहू. सी ए, द मेन आयडिया इज टू कवर एलिमेंट्स ऑफ द मूव्ही. आणि जी मेन कन्सेप्ट आपण इथे घेतलेली आहे मूव्हीची, ते मूव्ही म्हणजे त्याच्यात
ज्या सर्व एलिमेंट्स त्याचे असतात, जे सर्व पार्ट्स आहेत ते कन्सिडर करूनच आपण इथं मेन आयडिया मूवी हे घेतलेले आहे. देन सेकंड बी, द सपोर्टिंग सबडिवाइड इट इंटू 3 aspects दॅट टायटल, प्लॉट अँड कॅरेक्टर्स. आणि जी मग मेन आयडिया आहे त्याला आपण सब डिवाइड केलेलं आहे. वी हॅव डिवायडेड इंटू 3 मेजर पार्ट्स, दॅट इज टायटल, प्लॉट अँड कॅरेक्टर्स. See the next C. Further drilling down, the movie will have a protagonist and antagonist who will be the central to the story. And the third branch, characters, divides into 2 sub branches. The one is protagonist and second one is antagonist. Protagonist म्हणजे ज्याला आपण नायक असं म्हणू शकतो. अँटॅगॉनिस्ट त्याचा प्रतिस्पर्धी किंवा आपण त्याला खलनायक देखील म्हणू शकतो. अँड दीज आर द सेंट्रल पार्ट ऑफ द स्टोरी. दॅट मीन्स द होल स्टोरी इज मूविंग अराउंड द प्रोटॅगॉनिस्ट, अँटॅगॉनिस्ट, अदर कॅरेक्टर्स, प्लॉट अँड टायटल, अँड ऑल दिस कन्सेप्ट डेव्हलप्स अ मूवी. आणि मग या सर्वांच्याच रोल प्ले केल्याच्या नंतर सर्वांच्याच योगदानातून हा चित्रपट किंवा मूवी हा तयार होत असतो. मग त्यामध्ये शीर्षक हे तितकंच महत्त्वाचं आहे, त्यानंतर त्याची स्टोरी, त्याचा जो प्लॉट आहे, पटकथा आपण त्याला कथानक असंही म्हणू शकतो, ते महत्त्वाचं आहे. त्यात असलेले कॅरेक्टर्स, जे ॲक्टर्स असतील किंवा जे काही प्रोटॅगॉनिस्ट असेल, जो अँटॅगॉनिस्ट असेल, हाही तितकाच महत्त्वाचा आहे. ह्या सर्वांच्याच भोवती एक मूवी हा फिरत असतो किंवा त्याची जी पूर्ण स्टोरी आहे किंवा त्याची बांधणी आहे ही सर्वांच्याच भोवती फिरत असते आणि अशातूनच मूवी हा तयार होत असतो. सी द नेक्स्ट. कंप्लीट द गिवन ब्लँक स्पेसेस ऑब्लिक balloon with your ideas in the figure that describes your basic preparation for HSC board examination. Also complete the activities that follows. See, complete the given blank spaces. In the textbook you can see that there is a image, there is a figure that contains main idea, and also they have given one example to you. We have to complete all the blank spaces. Here in the image you can see the completed blank spaces with answers. See the title or the main idea. Preparing for the HSC board examination is the main idea, is the main concept. They have given one example to you. Through reading all textbooks, you can prepare for board examination through reading all textbooks. तुम्ही परीक्षेसाठी जी सर्व काही टेक्स्टबुक असतील, पुस्तके असतील, ती वाचून तुमची तयारी किंवा प्रिपरेशन हे तुम्ही करू शकता. Then see the second one, which is already filled in the examination in the diagram. See, you can prepare for board examination through solving all the practice exercises. That means there are some solved practice exercises, and with the use of these exercises you can prepare for the board examination. See in the second one, solve mock papers and previous year's question papers. This is also very important part of your preparation. You can solve mock question papers, means practice question papers, and last year or the previous year's question paper for the preparation of the board examination. See the next one. Be disciplined, eat healthy, sleep well, and follow the study plan. This is also important part for the preparation of the board examination. Be disciplined, शिस्तबद्ध व्हा, eat healthy, पौष्टिक अन्न घ्या, sleep well, sleep well means पुरेशी झोप घ्या, and follow the study plan. आणि जो तुमचा नियोजनाचा आराखडा आहे, जो अभ्यासाचा तुमचा आराखडा आहे,
त्याला तुम्ही फॉलो करा. सी द नेक्स्ट वन. अटेंड ऑल द रिव्हिजन अँड डाऊट सॉल्विंग सेशन्स. आणि जे काही रिव्हिजनचे सेशन असतील किंवा ज्याच्यामध्ये डाऊट सॉल्विंग सेशन्स जे स्पेशली ऑर्गनाईज केले जातात तुमच्या टीचर्सकडून, ते तुम्ही अटेंड करा. सी द नेक्स्ट वन. मेक अ लिस्ट ऑफ डाऊट्स ऑफ एव्हरी सब्जेक्ट अँड यू हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ डाऊट्स, लिस्ट ऑफ प्रॉब्लेम्स ऑफ एव्हरी सब्जेक्ट. ज्या ज्या चॅप्टरमध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्याची तुम्हाला एक वेगळी यादी इथं तयार करायची आहे. देन सी. क्रिएट रेफरन्स नोट ऑफ एव्हरी चॅप्टर. रेफरन्स नोट ज्या आपण त्याला स्पेशल नोट्स म्हणू शकतो, जे काही तुम्हाला हिंट देतील चॅप्टरविषयी, या तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या ह्या तयार करायच्या आहेत. अँड देन रीड रेफरन्सेस ऑनलाईन ऑर ऑफलाईन. मग जे काही रेफरन्स नोट्स तुम्ही तयार करताल त्याच्याविषयी आणखी ॲडिशनल काही रेफरन्सेस तुम्हाला कलेक्ट करता येतात का? ऑनलाईन म्हणजे विथ द यूज ऑफ इंटरनेट you can also read references, and offline means you can use library of your college. And all these parts makes you prepared for the board examination. See the activities we have to follow for the preparation of the board examination.